दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 11 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण हे 47.61% इतकं भरलेलं आहे. हे धरण 50च्या टक्केवारीच्या 50 जवळ आलं आहे. मात्र उजनीमध्ये मिसळणारी पाण्याची आवक आहे ती कमी होत चालली आहे. त्यामुळे हे धरण 50% भरण्याकरता विलंब होतो आहे. दौंड जवळून 10,939 क्युसेकचा विसर्ग हा उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे. धरणातला एकूण पाणीसाठा हा 89.17 TMC इतका आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे 25.51 TMC इतकं आहे. आज उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही. या पावसाळा हंगामात आत्तापर्यंत एकूण 88 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मागील 24 तासामध्ये उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. त्यामुळं मागील 24 तासामध्ये 4.69 मिलीमीटर म्हणजे 0.87 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. दरम्यान वीर धरणामधून नीरा खोऱ्याचं जे वीर धरण आहे इथून जे पाणी सोडलं जात होतं 5,637 क्युसेकनं, ते पाणी कमी करून आता केवळ 1100 क्युसेक्सचा विसर्ग हा नीरा नदीच्या पात्रामध्ये वीरमधनं सोडला जात आहे. काल दुपारी 12 वाजल्यापासून इथून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती 5,700 क्युसेकनं. मात्र आता तो विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आज सकाळी 7 वाजल्यापासून. नीरा खोऱ्यातला पाऊस आज पूर्णतः मंदावलेला आहे. नीरा देवघर प्रकल्पावर 2 आणि गुंजवणी प्रकल्पावर 1 मिलीमीटर पावसाची केवळ नोंद आहे. त्या 4 धरणांमध्ये म्हणजे भाटघर, देवघर, वीर आणि गुंजवणी या 4 प्रकल्पांमधला एकूण पाणीसाठा हा 30.30 TMC म्हणजे 62.70% इतका आहे. आणि मागील 24 तासामध्ये 0.78 TMC इतकं पाणी नीरा खोऱ्यामध्ये जमा झालेलं आहे. वीर धरण 100% भरलेलं आहे. भाटघर धरण 50.31, नीरा देवघर 58.34 आणि गुंजवणी 60.25% भरलेला आहे.